भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमधून बुधवारी दुपारी एक धक्कादायक बातमी आली. पूर्ण देशात कुठेही मोठ्या प्रमाणात पाऊस न पडताही नेपाळमध्ये अचानकच भीषण महापूर आला. दुपारपासूनच या महापुराचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा महापूर इतका भीषण आहे की बिल्डिंग गावच्या गाव क्षणात वाहून गेली आहेत. या महापुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात असलं तरी हा आकडा हजाराच्या घरात जाण्याची अंदाज वर्तवले जात आहे. मुख्य म्हणजे कैलास मानसरोवरची यात्रा करायला गेलेले 105 भारतीय सुद्धा बेपत्ता असल्याची माहिती देण्यात येत आहे. नेपाळमध्ये हा महापूर कसा आला? मुसळधार पाऊस नसतानाही नेपाळला पुराचा फटका कसा बसला आणि नेपाळमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय. नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी तिबेटच्या लेंदे नदीतून पाणी आणि चिखलाचा मोठा लोट नेपाळच्या दिशेने मोठ्या वेगाने वाहू लागला. थोड्याच वेळात या महाकाय लोटाने तिबेट नेपाळला जोडणारा मैत्री पूल वाहून नेला. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की काही वेळातच तिबेटमध्ये आलेला पुराचा फटका नेपाळला बसला. तिबेटमधली लेंदे नदी नेपाळच्या भोटेकोशी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे भोटेकोशी नदीतल्या पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला. सीमावर्ती भागात असलेला रसुवा जिल्ह्यात या पुराने हाहाकार माजवला. पाणी आणि चिखलाचा लोट टिमोरे गावात पोहोचला तेव्हा त्याची उंची तब्बल 33 फूट होती. या गावात असलेली ड्रायप्रो कस्टम ऑफिस, मोठी मालवाहू वाहनं काही सेकंदांमध्ये या पुरात वाहून गेली. या पूर मोठ्या वेगानं साफ्रू बेसी भागात पोहोचला. हे ठिकाण मोठं पर्यटन स्थळ असल्यानं तिथे हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉस्टेल्स आणि घरं आहेत. पण पुरात इथल्या सगळ्या वास्तू वाहून गेल्या. यात साफ्रू बेसी भागात भोटेकोशी नदीवर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आहेत, तेही या पुरात वाहून गेले. नंतर हा पूर त्रिशूला या मोठ्या पात्राच्या नदीत विलीन झाल्यानं त्याची तीव्रता कमी झाली. पण तरीही त्रिशूला नदीच्या खोऱ्यातल्या नुवाकोट, धादिंगा, चितवन आणि गोरखा या 4 जिल्ह्यांनाही या पुराचा फटका बसला. इथेही पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीत असल्याने तिथेही मोठे नुकसान झालं. साफ्रू बेसी, बेतावती, मैलूम, सल्लेतार, शांती बाजार, पैरे बेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तार यासह सुमारे डझनभर ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सीमा भागातून वाहून आलेले 8 मृतदेह त्रिशूला नदीत सापडले. नेपाळ पर्यटन मंडळाने सांगितलेल्या प्राथमिक माहितीनुसार 93 नेपाळी नागरिक, 291 परदेशी पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत, ज्यात 105 भारतीय पर्यटकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. हे भारतीय पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते. साफ्रू बेसी हे मानसरोवरला जाताना लागणारं हॉटेल्स आणि प्रवासाची व्यवस्था असलेलं ठिकाण असल्यानं मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक साफ्रू बेसीमध्ये थांबले होते. या सगळ्या भारतीय पर्यटकांशी अजूनही पर्यंत कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. माध्यमांमधल्या आकडेवारीनुसार नेपाळमधल्या या पुरामुळे आतापर्यंत 500 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज आहे. रसुवामधील तिमुरे येथील नेपाळ पोलीस आणि आर्म पोलीस फोर्सचे 32 सुरक्षा कर्मचारीही बेपत्ता आहेत. नेपाळमधल्या लांगटांग खोला हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित 60 जणांशी सुद्धा संपर्क तुटला. सीमा शुल्क कार्यालयाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार तिमुरे येथील रसुवा सीमा शुल्क कार्यालयातील 15 कर्मचारीही बेपत्ता आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मोठे मोठे पूल, उंच बिल्डिंगी पुराच्या लोटात वाहून गेल्यात. नेपाळमधल्या रस्त्यांवर सगळीकडे फक्त आणि फक्त चिखल दिसतोय. या चिखलामुळे बचाव कार्यात सुद्धा अडथळे येत असल्याचं सांगण्यात येत आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी नेपाळ सरकारने नेपाळी लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तैनात केलं. इतर जिल्ह्यांमधून अतिरिक्त फौजही पाठवली जात आहे. नॅशनल डिझास्टर ॲक्ट मॅनेजमेंट सध्या बचाव कार्य सुरू आहे. तसंच वैद्यकीय पथक, स्काउट्स आणि रेड क्रॉसला मदत कार्यात समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारीही तैनात करण्यात आले असून मदत कार्याला वेग आलाय. पण रस्त्यांवर सगळीकडे असलेला चिखल
आणि खराब हवामानामुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हानं आहेत. बचाव कार्यासाठी एकूण 12 हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये नेपाळी लष्कराची 4 आणि खासगी कंपन्यांची इतर हेलिकॉप्टर्स समाविष्ट आहेत. खराब हवामानामुळे हवाई मार्गाने होणाऱ्या बचाव कार्यात सुद्धा वारंवार व्यत्यय येतोय. विमानतळाच्या बचाव समन्वय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत रसुवामधील पूरग्रस्त भागासाठी खासगी कंपन्यांची 29 आणि लष्कराची 6 हेलिकॉप्टर्स रवाना झाली आहेत. यापैकी 23 खासगी आणि 2 लष्करी हेलिकॉप्टर जखमींना घेऊन काठमांडूला परतली आहेत. तर रसुवा इथे बचाव आणि मदत साहित्य घेऊन जाणारी 3 हेलिकॉप्टर सुद्धा खराब हवामानामुळे परत फिरावं लागलं. प्रतिकूल हवामानामुळे बाधित भागांमध्ये अतिरिक्त हेलिकॉप्टर्स पाठवणे हे कठीण होत असल्याचं विमानतळ प्रशासनाचं म्हणणं आहे. पण अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश पाऊस पडलेला नसताना सुद्धा नेपाळमध्ये इतका भयंकर पूर कसा आला याचीही काही कारणं सांगितली जात आहेत. या पुराचं केंद्रस्थान हे तिबेट होतं. सॅटेलाईट डेटा आणि माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार तिबेटमधल्या किरो या प्रचंड उंचीवर असलेल्या काउंटीमधून लेंदे नावाची नदी वाहते. याच नदीच्या शेजारी बर्फाचे भल्या मोठ्या आकाराचे हिमनग म्हणजेच ग्लेशियर्स आहेत. त्यातल्याच एक मोठा ग्लेशियर अचानक तुटून लेंदे नदीत कोसळला. या ग्लेशियरचं वजन तब्बल अब्जावधी टन होतं. या महाकाय बर्फाच्या डोंगरासोबतच दगड आणि मातीचा ढिगारा थेट नदीच्या पात्रात पडल्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह काही काळासाठी पूर्णपणे अडवला गेला आणि तिथे एक कृत्रिम तलाव तयार झाला. पण पाण्याच्या वाढत्या प्रवाहानं दाब वाढला आणि आडवा झालेला ग्लेशियर अचानक फुटला. मग साचलेलं लाखो लिटर पाणी मोठ्या वेगाने वाहायला लागलं आणि मध्ये येणारे दगड झाडं सोबत घेऊन त्या पाण्यानं महापुराचं रूप धारण केलं. अचानक तयार झालेली पाण्याची ही लाट तब्बल 33 फूट उंच होती. या प्रवाहाच्या वाटेतल्या प्रत्येक वास्तूला जलसमाधी मिळाली. आता तिबेट किंवा चीनने या धोक्याबद्दल नेपाळला आधी सूचना का दिली नाही, असाही प्रश्न निर्माण होतोय. याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार हा पूर सततच्या पावसामुळे आला नसून काही मिनिटांमध्ये तयार झालेल्या परिस्थितीमुळे निर्माण झाल्यानं चीन किंवा तिबेटने नेपाळला पूर्वसूचना दिली नाही. या उलट तिबेटच्या सीमेतही मोठं नुकसान झाल्यानं त्यांनाही या महापुराचं कल्पना नसावी असा अंदाज वर्तवला जातोय. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्यानंतर भारताने चीनकडे मदत पाठवण्याची मागणी केली आहे. भारताने याची तातडीने दखल घेतली असून प्रधानमंत्री मोदींच्या आदेशाने NDRFची पथकं नेपाळला रवाना करण्यात आली आहेत. सोबतच वायुदलाकडून औषधं, अन्न आणि मदतीचं बाकी सामानही पाठवण्यात आले. चीनकडून सुद्धा मदत पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. लेंदे नदीमध्ये पडलेला ग्लेशियर अजूनही पूर्णपणे वाहून गेला नसल्यानं पुराचा धोका अजूनही कायम असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भोटेकोशी, त्रिशूला आणि बिहारमधल्या गंडक नदीच्या खोऱ्यातील जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आता तिबेटमधून येणाऱ्या या महापुराचा धोका भारतातल्या बिहारला कसा, तर हा महापूर लेंदे नदीतून भोटेकोशी मार्गे त्रिशूला नदीत आलाय. पण हीच नदी नेपाळमधून वाल्मिकीनगर मधून भारतातल्या बिहारमध्ये प्रवेश करते. गंडक या नदीच्या नावाने ओळखली जाते. पण तिबेट ते बिहार हा तब्बल 630 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करूनही या महापुराची उंची बिहारमध्ये येईपर्यंत 10 फूट एवढी आहे. चीनच्या इशाऱ्यानंतर बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही भयंकर लाट नदीकाठच्या बांधाऱ्यांना आणि गावांना थेट उद्ध्वस्त करू शकते असं सांगितलंय. या नदीवरच्या बिहारमधल्या वाल्मिकीनगर बॅरेजमधला 80,000 क्युसेक प्रवाह 2.5 लाख क्युसेक प्रवाह होणार असल्याची दाट शक्यता असल्यानं खालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार सरकारच्या अधिकृत फ्लड फोरकास्टनुसार गंडक नदी गोपालगंजच्या डोंगरिया घाट येथे धोक्याच्या पातळीपेक्षा वर आहे. कोसी, सुपौलच्या बीरपूर आणि कटिहारच्या इथे धोक्याच्या पातळीवर आहे. मुंगेसह अनेक ठिकाणी पाण्याची पातळी धोक्याच्या वर आहे. पटण्यातील गांधीघाट आणि हल्दी
तह येथेही पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे बिहारला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून धोक्याच्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या तिबेट आणि नेपाळमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध पथकांकडून बेपत्ता झालेल्या 105 भारतीयांचा शोध घेणंही सुरू आहे. पण नेपाळमधल्या या महाकाय पुरामुळे सध्या 22 वर असलेला मृतांचा आकडा हा हजारांच्या वर जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने चिंता वाढली. त्यामुळे बचाव कार्य कधी पूर्ण होणार, बेपत्ता झालेल्या नागरिकांचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नेपाळमधल्या या महापुराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.